नमस्कार. आज आपण आलेलो आहोत औसा तहसील कार्यालय येथे. या तहसील कार्यालयामध्ये आज निवडणूक, सार्वत्रिक निवडणूक जी काय 2026 आज जिल्हा परिषदचा जो काय एल्गार या ठिकाणी चालू आहे. या तहसील कार्यालयामध्ये नामांकित मान्यवरांची या ठिकाणी धावपळ चालू दिसत आहे. उमेदवाराची लगबग या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्यातीलच एक उमेदवार सातत्याने 2003 पासून ना जी 2003 पासून सातत्याने यांनी कुठलीही निवडणूक असो, लोकसभा असो, विधानसभा असो किंवा जी काही राज्य पातळीवरच्या निवडणूक असतील त्यातली कुठलीही निवडणूक फॉर्म भरल्याशिवाय यांनी लढा दिलेला आहे आणि अनेक वेळा सामाजिक कार्यामध्ये दखल घेणारे हे कार्यकर्ते असल्यामुळे यांनी आज खरोखरच तिरंग्याची आणि महात्मा गांधी जे काय आपले खरोखरच देशाचे पुरुष होते त्या पुरुषांचा फोटो या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे आणि त्यांनी या तिरंग्याच्या आणि महात्मा गांधीजींच्या फोटोसहित त्यांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर, काय नाव म्हणले आपलं? मी मनोहर आनंदराव पाटील, मुक्काम पोस्ट मंगरूळ, तालुका औसा, जिल्हा लातूर. भारतीय वंदे मातरम. जय हिंद, जय. आज आपण फॉर्म भरलाय, तुम्हाला काय अपेक्षा आहेत पुढे अपेक्षा म्हणजे माझा देश दहशतवाद मुक्त, भ्रष्टाचार मुक्त व्हावा आणि खरोखरच माझे जे महान स्त्री पुरुषांची जी एक विचारधारा होती त्या विचारधारे माझा भारत देश ह्या संपूर्ण जगाचा महासत्ता एक विश्वगुरू व्हावा आणि ते होण्यासाठी जनतेची साथ असणं आवश्यक आहे. माझ्या 140 करोड देशवासियांची प्रामाणिक आणि इमानदारीनं मतदान करत असताना लाच न घेता मतदान करावं ही माझी अपेक्षा आहे. त्या अपेक्षेनुसार मी चालतोय आणि त्या अपेक्षेनुसारच माझी जी काय आता सध्या परिस्थिती आहे, 30 वर्ष झालं मी ह्या समाजसेवेत आहे. निवडणूकच नव्हे तर प्रत्येक समाजकार्यामध्ये राहतो सर मी. उपोषण असो, आंदोलन, कोणतंही स्थळ असो, आपलं जागतिक शांतीचं आंदोलन असो, त्या जागतिक शांतीसाठी आता माझं उपोषण आहे 26 जानेवारीला कन्नेश्वर मंदिर आपलं मंगरूळ. तर त्याच्यामध्ये मुद्दे आहेत माझे की दीन, दलित, दूर, गरीब, धनगर, तेली, कोळी, माळी, मराठा या सर्व गोरगरिबांना आरक्षणाचा लाभ मिळावा पण मिळत नाही. पण ह्यासाठी माझी मागणी आहे आरक्षणाचा मुद्दा. मग मराठ्याचाच म्हणून मी मराठ्याची मागणी करत नाही तर संपूर्ण गोरगरीब, दीन, दलित, स्वामी असू, धनगर असू, तेली असू, कोळी असू, माळी असू, लिंगायत असू, या सर्वांना आणि विशेष करून या जातीमध्ये जी मराठा समाजामध्ये जी आहे अवस्था हे खरोखरच इतकी बिकट आहे की त्यासाठी आरक्षण आम्हाला सरकार म्हणजे 2 महिन्याची मोहलत देतात. थांबा, तुमचं सगळेसोयऱ्याची करू, तुम्हाला गॅजेट तुमचं देऊ, हे काहीच नाही. हे कुठवर असं चालायचं? आता जरांगे दादांना त्यांनी बसवले, बसवले, पण मी आंदोलन जरी केलो तर बसणार उठणार नाही. नाही तर पार ही माझं आंदोलन आहे 26 जानेवारीला आणि त्या 26 जानेवारीच्या दरम्यान मी निवडणुकीचा फॉर्म पण भरलेला आहे की खरोखर जनतेने विचार करायला पाहिजे की प्रामाणिक खरोखर जनतेने या माझ्या गणातल्या असो, माझ्या गटातल्या असो, राज्यातल्या, देशातल्या जनतेने स्वतः प्रामाणिक होऊन मतदान करा आणि मतदानाचा आमिषाला बळी पडू नका. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, चांगली माणसं त्यावेळेसच निवडून येणार, नाहीतर ही माझी अवस्था जी आहे की प्रामाणिकता आणि इमानदारीला एक खरोखर आचरण करण्यासाठी मी आतापर्यंत माझ्या अंगाला राख लावू, मी माझ्या देशासाठी माझा राष्ट्रध्वज हातात घेऊ, मी कुणाची चाटुगिरीने लालूचगिरी करणारा माणूस नाही. फक्त माझ्या देशासाठी गोरगरिबांचं हित हो, सर्वसामान्यांचं हित हो, ह्या कार्यासाठी मी स्वतःला वाहून घेत आज 2003-04 पासून ते आजपर्यंत ग्रामपंचायत असो, खिलारी सहकारी साखर कारखाना असो, लातूर लोकसभा असो, विधानसभा असो, औसा, हे संपूर्ण आतापर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्व निवडणुका, सहकार चळवळीच्या असो, आपल्या राष्ट्रपतींच्या असो, प्रतिभाताई पाटीलच्या वेळेस मी उमेदवार होतो. नरेंद्र मोदींच्या वेळेस मी चलत जाऊन 2019चा कॅन्डिडेट. त्यावेळेस खरोखर आज समाजवादी पार्टी आणि काँग्रेसपेक्षा सुद्धा मला तिथं जास्त मतदान आहे. लोकांच्या अपेक्षा खरोखर बदलत आहे आणि मी माझ्या पदाला म्हणजे अपेक्षा न करता माझ्या जनतेसाठी माझी हार होऊ या जीत होऊ सदैव मी माझ्या जनतेसाठी आणि देशासाठी तत्पर तयार राहील आणि माझ्या कार्यात लोकशाहीप्रमाणे वाहून देत मी घेत राहील. खरोखरच पाटील साहेबांचं म्हणणं या ठिकाणी विचारवादी आणि चळवळीतली विचारधारा असल्यामुळे यांचं म्हणणं आहे की जनतेने विचार करून विचारपूर्वक मतदान करावं. खरोखरच कुठल्याही आमिषाला न बळी पडता पाटील साहेबांचं म्हणणं एवढंच आहे की चांगल्या उमेदवाराला निवडून द्या आणि चांगलं कार्य करण्यासाठी समाजाला
जे काही करता कार्यकर्ता आहे तो चांगला निवडावा ही समाजापुढे अपेक्षा ठेवलेली आहे पाटील साहेब. धन्यवाद. इंडिया स्टार न्यूज 9 मराठीसाठी बाळकृष्ण कदम.